मुंबईकरांचं जगणं किड्यामुंग्यांसारखं झालंय, पण तरीही त्याची त्यांना अजिबात चीड येत नाही। तुम्ही बघताय हे दृश्य कुठल्याही युद्धातलं नाहीये, तर आज सकाळी 9 वाजताची डोंबिवली फास्ट पकडण्यासाठी मृत्यूचं तांडव सुरू असताना तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत। हे आहेत मुंबईचे चाकरमानी जे रोज सकाळी घराबाहेर पडतात, पण ते सुखरूप घरी परततील याची कुठलीही गॅरंटी नाही। पण तरीही भ्रष्ट सरकारला आणि रेल्वे अधिकाऱ्यांना याचं काहीही घेणं देणं नाही। मुंबईकर रेल्वेचं तिकीट काढतो, टॅक्स भरतो, जीएसटी प्रत्येक गोष्टीवरती घेतली जाते। देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईकर महत्त्वाची भूमिका निभावतो, पण तरी सुद्धा त्यांना रोज मेंढरांसारखी वागणूक दिली जाते। दरवेळी निवडणुका आल्या की मोठी मोठी आश्वासने मिळतात, पण त्यानंतर मुंबईकर मात्र रोज किड्यामुंग्यांसारखं जगतोय। वाढत्या लोकसंख्येला लक्षात घेत ना आतापर्यंत गाड्या वाढवण्यात आल्या, ना त्यांची संख्या वाढवण्यात आली, ना स्टेशनवरती कुठल्या सुविधांचा पुरवठा करण्यात आला। या गर्दीमध्ये काही नियंत्रण नाहीये। रोज आपले हे चाकरमानी गर्दी करणार आणि त्यांचा जीव कधी जाईल या गर्दीमध्ये याची काहीही गॅरंटी नाही। सगळ्यात मोठा विनोद म्हणजे याला मुंबईकरांचं स्पिरिट म्हणतात। अहो साहेब, हा मुंबईकरांचं स्पिरिट नाहीये, ही त्यांची हतबलता आहे, ही त्यांची मजबुरी आहे। त्या स्पिरिट या नावाखाली रोज मुंबईकर भरडला जातोय, गुदमरला जातोय, पण त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाहीये। मुंबईचं प्रदूषण वाढतंय, शहर कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली चाललंय। इथे सुरक्षेचा गंभीर प्रश्न असतानाही सरकार, हे प्रशासन, इथली व्यवस्था काय करते हा प्रश्न सगळ्यांनी एकत्र येऊन विचारण्याची खूप गरज आहे। आणि जर हे करायची हिंमत नसेल तर अशाच पद्धतीने किड्या मुंग्यांसारखं जगायला तुम्ही तयार आहातच, आणि तुम्ही ते आयुष्य आधीपासून जगतायच आहे।